आषाढ महिना सुरू झाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा प्रत्येकाच्या घरी कापण्या ह्या बनल्याच जातात. आणि आषाढ महिन्यामध्ये दोनच गोष्टी महत्त्वाच्या असं वाटतात, तर आषाढी वारी आणि आकाड तळणी. तर प्रत्येकाच्या घरामध्ये ना कापणी ही बनवलीच जाते. तर मी पण ना आज कापण्या बनवायला घेतल्या होत्या. आता आपण महाराष्ट्रात राहत असो किंवा नसो, कुठे जरी राहिलं तरी आपले जे सण आहेत, रूढी परंपरा आहेत, तर त्या आपण जपल्या पाहिजेत. आणि त्या निमित्तानं मुलांना काहीतरी हेल्दी खायला पण भेटलं जातं. आता आपण बाकी अनहेल्दी पदार्थ नेहमीच काही ना काही करत असतो, पण कापण्या वगैरे करायचे झाले तर आषाढ महिन्यामध्येच म्हणजे केल्या जातात. सगळ्यांच्याच घरामध्ये होतात ह्या कापण्या. तर छान अशा कापण्या करून अगोदर देवाला ताट भरून नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर घरामध्ये सगळ्यांना खाल्लं जातं किंवा शेजारी पाजारी पण वाटल्या जातात. तर अशा आपल्या काही जुनी पद्धती आहेत, तर आपण जपल्या तर त्या पुढे अजून चालू राहतील आणि आपणच नाही जपल्या तर त्या इथंच संपल्या जातील. आणि याला जास्त वेळही लागत नाही आणि हेल्दी आहे. मुलांच्या स्नॅक्ससाठी आठवडाभर ना आपल्याकडे पण ऑप्शन होतं स्नॅक्सला काय द्यायचं. आता ह्या जर थोड्याशा जाड केल्या तर अगदी मऊ राहतात आणि पातळ चपातीसारख्या केल्या तर ना छान क्रिस्पी अशा होतात. आणि याच्यामध्ये अनहेल्दी असं काहीच नाही, कारण आणि तेलकट पण जास्त होत नाहीत, कारण याला जास्त तेलही लागत नाहीत तळायला. आता मी आज फक्त कापण्याच केल्या होत्या. आता धपाटे आहेत तर ते नंतर करणार होते. तर आता माझी आई आहे ती कापणे आणि धपाटेना एकाच दिवशी करायची. तर आता एक वाटी मी वाटीनं मोजून गूळ घेतलेला आहे. आता केरळमधला गूळ आहे तो थोडासा अशा प्रकारचा येतो आणि थोडासा डार्क कलर येतो त्याचा. तर गूळ पाण्यामध्ये टाकून ठेवला आणि बराच वेळ तसंच ठेवून देते बाकीची कामं वगैरे आवरून होसतोर. आणि जास्त गरम करत नाही, हलकंसं कोमट पाणी करते फक्त. तर मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धी वाटी मी डाळीचं पीठ घेतलं. आता प्रमाण कमी जास्त घेतलं तरी चालतं, म्हणजे याच्यामध्ये बिघडण्यासारखं असं काहीच नाही आहे. तर छान अशी दोन्ही पीठं मी चाळून घेतली आणि गूळ आहे तो पाण्यामध्ये गरम झाल्यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर परत या पिठामध्ये घालते. तर थोडंसं मीठ घातलं होतं आणि ही सुंठ, बडीशोप आणि वेलदोड्याची अशी पावडर करून घेतली होती. तर याला कसं मेन साहित्य म्हणजे सुंठ आणि बडीशेप घालायची. तर 4 चमचे एवढे चमच्याने मोजून आपण पोहे खातो तो चमचा घेतलेला. तर 4 चमचे एवढं तेल घेतलं होतं. तेल गरम करून घ्यायचं, तेलाचं मोहन पिठामध्ये घालायचं. तर छान क्रिस्पीपणा येतो कापण्यांना आणि ते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता गुळाचं पाणी थंड झालेलं होतं. हे पाणी गुळाचं उकळून वगैरे काही घ्यायचं नाही, हलकंसं कोमट करून घ्या किंवा तुम्ही गुळ अगदी बारीक कट करून घेतला ना, पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवला तर तो विरघळून जातो. काय होतं, पाणी आपण जास्त कडक गरम करून त्या गरम पाण्यामध्ये मळलं की मग कापण्या कडक होतात, आपल्या अशा वडाक येतात जास्त, म्हणजे त्या तुटत नाहीत नंतर. त्यामुळे मग तसं करायचं नाही. तर व्यवस्थित असं हे तेलाचं मोहन पिठामध्ये घातल्यानंतर ना दोन्ही हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाला ते व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे. तर एक 5 मिनिट तरी जातात हे व्यवस्थित असं लावून घेण्यासाठी. तर पिठाला छान असं चोळून घेतलं आणि आता गुळाचं पाणी थंड झालेलं होतं, तर मग ते थोडं थोडं पिठामध्ये घालून ना मळून घ्यायचं. आता 1 वाटी गुळ आणि मी 1 वाटीच त्याच्याबरोबर पाणी घातलेलं होतं. आता पाणी कमी जास्त लागलं तर आपण दुसरं पाणी घालू शकतो, असं काही नाही की त्या गुळाच्या पाण्यामध्ये सगळं पीठ भिजलं पाहिजे. तर पाणी कमी जास्त लागू शकतो. आता हा गूळ आहे तो जास्त डार्क कलरचा येतो, काळ्या कलरचा, आणि याचं पाणी पण ना असं घट्टसर होतं. आपला जो गावाकडचा गूळ असतो ना, तर त्याचं पाणी असं पातळ येतं, तसं ह्याचं ना थोडंसं दाटसर पाणी तयार होतं. म्हणजे इकडचा थोडासा वेगळा येतो, पण चवीला छान लागतो. त्याच्यामध्ये कचरा असतो त्यामुळं मग शोधून घेतला आणि मग थोडं थोडंसं पिठामध्ये हे पाणी घालून ना पीठ मळून घेतलं. अगदी त्याच्यामध्ये मळून झालं होतं, फक्त नंतर पातेलं थोडंसं खवळून मला घ्यावं लागलं. तर तेवढ्या पाण्यामध्येच जर तुम्हाला पाण्याचं प्रमाण चुकत असेल तर मग तुम्ही असं घेऊ शकता. 1 वाटी गूळ घेतला तर 1 वाटीच पाणी घ्या. तर त्याच्यामध्ये असं हे व्यवस्थित असं मळून घेतलं आणि एक 15-20 मिनटं भिजत ठेवलं होतं आणि नंतर मग लाटण्यासाठी घेतलं. तर थोडंसं तेल लावून ना हे करून लाटून एक जीव करून घेतला गोळ्याचा. आणि हे थोडंसं जाड लाटायचं, अगदी पण चपातीसारखं नाही. आपण भाकरी करतो का नाही तशी साईज ठेवली तरी म्हणजे चालतं. किंवा मग तुमच्यात जरी वयस्कर लोक असतील, दात नसतील, चावायला प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यापेक्षा मग थोडंसं जाड ठेवू शकता, मग त्याला जास्त चावायला त्रास वगैरे पडत नाही. तर आता माझ्या मुलांना अगदी पातळ क्रिस्पी झालेले आवडत होते, असं कुडून कुडून खाण्यासाठी. तर मग मी काही कापण्या तशा केल्या, अगदी पातळ चपातीसारख्या लाटून ना तशा करून घेतल्या तळून. आता तेल हे जास्त गरम करायचं नाही, जास्त कडक गरम झालं तर काय होतं, कापण्यामध्ये गूळ असतो त्यामुळं तेलामध्ये टाकल्या की लगेच त्याला डार्क कलर येतो, मग काळपट होतात आणि लगेचच मग तळून निघतात, आतमध्ये कच्च्या राहतात तशा कापण्या. मग
त्यामुळे तेल हे मीडियमच गरम करायचं. तेलामध्ये गोळी टाकली ना बुडबुडे आल्या पाहिजे ते एवढंच गरम बास आहे. आणि नंतर कापण्या ह्या मीडियम गॅसवरती तळायच्या. मीडियम ते बारीकच, मोठा गॅस अजिबातच करायचं नाही, कारण मोठ्या गॅसवर तळलेल्या कापण्या ना नंतर आतमधून त्या कच्च्या लागतात आणि त्या लगेचच हे होतात, काळ्या होतात. कलर वरून लगेच येतो पण आतमधून व्यवस्थित भाजल्या जात नाही. आणि जास्त काळपट कलर करायचाच नाही आपल्याला, कारण काय होतं, गुळ असतो त्यामुळं आपण जरी तेलातून बाहेर काढल्या तरी त्याची ना तळणीची प्रोसेस ही चालूच असते. परत त्या थंड झाल्यानंतर परत आणखी डार्क कलर होतो. त्यामुळे गोल्डन कलर आला की बाहेर काढायच्या आणि नंतर मग आणखी थोडासा डार्क कलर येतो. आणि बारीक गॅसवरती आपण तळतो ना त्याच्यामुळे काय होतं, आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात. आणि ज्या पातळ कापण्या मी केल्या होत्या ना तर त्या एवढ्या अशा क्रिस्पी झाल्या होत्या, म्हणजे खायला चवीला खूप छान लागतात त्या पण ज्यांना दाताचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी मग थोड्याशा जाड केल्या तरी चालते आणि चवीला लागतात. कापण्या अशा पद्धतीने केल्या ना खूप छान होतात. तर खसखस आहे तर ती अगोदर लाटली ना, थोडीशी लाटल्यानंतरच खसखस लावायची, नाहीतर काय होतं, खसखस मग नंतर तळताना सगळी तेलामध्ये उतरली जाते, कापण्यामध्ये जास्त राहत नाही. तर थोडासा उंडा लाटून घेतला की त्याच्यावरती लाटून घ्यायची, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित अशी कापण्यामध्ये ती बसली जाते. आणि खसखस काय होतं, लाटताना सुरुवातीला इकडे तिकडे ते निघत असते, तर हलक्या हाताने अगोदर लाटून घ्यायचे. आणि मी थोडंसं पीठ लावून लाटलं होतं. आता तुम्ही नाही पीठ लावलं तरी पण चालतं, पण थोडंसं चिकटत होतं त्यामुळं थोडंसं मी पीठ लावलं होतं. अगदी जास्त चपातीसारखं पीठ वगैरे लावायचं नाही आपल्याला, नाहीतर मग तेलामध्ये ते सगळं पीठ उतरलं जातं. तर हलकंसं पीठ आपण अगदी लावू शकतो. आणि दोन्ही बाजूनी मग असं एकसारख्या लाटून घ्यायच्या, मध्ये इकडं जाड तिकडं पातळ नाही करायच्या. मग एक जाड एक पातळ अशी होते कापणी. आणि पसरून असं मी पळपूट भरून असं मोठं असं लाटून घेतलं. आणि नंतर मग आता कापणीला कापणीचाच आकार, आणि माझी साईज पण थोड्याशा मोठ्याच होत्या कापण्या, अशा शंकरपाळीसारख्या लहान वगैरे काही नसतात. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही साईज करू शकता, किंवा माझी मम्मी वाटीनं पण असं गोल गोल करायची, तर त्या पण अगदी सॉफ्ट होतात. म्हणजे सॉफ्ट खायच्या असतील तर थोड्याशा जाड लाटून ना वाटीनं आपण शेप दिला तरी तसं पण चालतं. तर मग मी असं लाटून घेतलं आणि अशा उभ्या शेपमध्ये परत कट पण करून घेतला. कापण्याचाच शेप छान दिसतो आणि छान झाल्या होत्या. आता धपाटे आहेत ते पण करायचे आहेत, तर आता ते बघू 2 दिवसानंतर. म्हणलं हे संपलं की ते करावं, म्हणजे मुलांना स्नॅक्सला पण द्यायला होतं आणि मधल्या वेळेत घरात पण असल्यानंतर पाऊस असेल तर सारखी मुलांना भूक लागलेली असते, काहीतरी खायची इच्छा होते. आणि हे कसं पोट भरून जरी एका वेळेला खाल्लं तरी पण काही म्हणजे अडचण नाही, कारण अगदी तेलकट पण नसतात ह्या. आणि गूळ पीठ गव्हाचं हेल्दी पण आहे, तर मुलांसाठी पण छान ऑप्शन आहे स्नॅक्सला देण्यासाठी. तर नंतर मग मी अगोदर थोड्याशा लाटून घेतल्या 3-4 उंड्याच्या, आणि नंतर मग तळायला घेतल्या. आता एकटंच करणार असेल तर अगोदर लाटून ठेवल्यात 2-3 उंड्याच्या आणि नंतर तळल्या तर चालतं, कारण तळताना कसं एकसारखं हलवत राहायला लागतं. आणि दोघीजण असेल तर मग एकाने लाटलं एकाने तळलं तरी पण होऊन जातं. तर छान असा कलर आलेला होता आणि चवीला पण खूप छान झाल्या होत्या. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर एका